काय मग नागेश, आज संडे, काहीतरी बेत पाहिजे आज. पोटाला फरक काय आज जेवणाचा संध्याकाळचा? तर आपण आज जाणार आहेत, ठीक आहे. पण आज आपण पोटाच्या खुराकासाठी नाही जाणार आहे, तर आज आपण जाणार आहेत मेंदूच्या खुराकासाठी. आपण आज जाणार आहेत विचारांच्या खुराकासाठी. तर आजचा जो विषय आहे, तर आजचा विषय आपण जाणार आहेत बुक फेस्टिवल 2025 जे आहे फर्ग्युसन कॉलेज येथे, आणि तिथे आज आपण जाणार आहोत. म्हणजे दरवेळी आपण दर संडेला, सॅटर्डेला किंवा एरवी आपण काही ना काही फूड वगैरे करत असतो, ट्राय तिथे जात असतो. तर त्याऐवजी आज आपण जाणार आहोत बुक फेस्टिवल येथे. अरे तुम्ही बुक फेस्टिवलला जाताय, मला पण थोडे बुक्स हवे. तुम्ही आणतात का? ओके, तुला कोणते बुक हवे आहेत? याच्यामध्ये बघा महात्मा गांधी आणि हेलन केलरचे बुक्स हवे. ओके, आणि ठीक आहे. मला तुला ना महात्मा गांधीचं एक हवंय आणि हेलन हेलेन केलरचं एक हवंय. आणि जर भेटलंच तर नील आर्मस्ट्रॉंगचं पण आहे. ओके, ठीक आणि आहे. मला 2 चंपकचे कॉमिक्स हवे होते, आणि त्यासोबत जर भेटलेस तर ट्विंकलचे पण चालेल. ठीक आहे, चालेल. आणि तुला नक्की आणा, मला खूप आवडतं चालेल. बुक्स. पुणे पुस्तक महोत्सव हा साहित्यप्रेमींसाठी एक भव्य आणि प्रेरणादायी उपक्रम आहे. वाचन संस्कृतीला चालना देणे, पुस्तकांशी नवीन पिढी जोडणे आणि लेखक वाचकांमध्ये थेट संवाद साधण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या महोत्सवात विविध विषयांवरील पुस्तके, बालसाहित्य, शैक्षणिक ग्रंथ, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्रे तसेच समकालीन साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. देशभरातील नामवंत प्रकाशक, लेखक आणि साहित्यिक या महोत्सवात सहभागी होतात. पुणे पुस्तक महोत्सवामध्ये लेखकांशी संवाद व पुस्तक प्रकाशन सोहळे, मुलांसाठी खास उपक्रम, कथाकथन व कार्यशाळा, साहित्यिक चर्चा, परिसंवाद व व्याख्याने आणि सवलतीच्या दरात पुस्तके खरेदी करण्याची संधी अशा विविध उपक्रमांचा समावेश असतो. पुस्तक म्हणजे फक्त कागदावरची अक्षरं नाहीत, ती माणसाच्या मनाला विचार देतात आणि आयुष्याला दिशा देतात. आज मी आलोय पुणे पुस्तक महोत्सव 2025 मध्ये, जिथे प्रत्येक स्टॉल म्हणजे एक वेगळी दुनिया, प्रत्येक पुस्तक म्हणजे नवा विचार आणि प्रत्येक पानात दडलेली आहे एक गोष्ट आपलीच. इथे शब्द बोलतात, कविता श्वास घेतात आणि कथा मनाशी संवाद साधतात. ग्रंथसंग्रह म्हणजे विचारांची संपत्ती आणि वाचन म्हणजे आत्म्याची साधना. नव्या लेखकांची ओळख, जुन्या पुस्तकांचा सुवास आणि साहित्यावर प्रेम करणारी माणसं, हे सगळं एकत्र आलं की तयार होतो पुणे पुस्तक महोत्सव. तर त्याचसाठी आपण आज आलेलो आहोत पुणे पुस्तक महोत्सव या ठिकाणी. आपण वेगवेगळे पुस्तकही येथे घेतलेले आहेत. जर तुम्ही पुस्तकप्रेमी असाल तर इथे यायलाच हवं, कारण इथे शब्द फक्त वाचले जात नाहीत, ते अनुभवले जातात. वाचत राहा, विचार करत राहा आणि साहित्याशी नातं जपा. चला तर आपण वेगळ्या लेखकांशी भेटूयात. पुढे तुम्हाला लेखकांशी भेटलेलंही दाखवतो आणि काही पुस्तकं घेतली आहेत तेही दाखवतो. तर मित्रांनो, आपलं आत्ताच फिरून वगैरे झालेलं आहे, आणि फिरून म्हणजे आम्ही आता पुस्तकं वगैरे बघितलेले सगळे, आणि पृथ्वीराज शेठ पण होते, पुस्तक बघत होते. तर आम्ही राधे हे एक पुस्तक घेतलेलं आहे, आणि मी आणखी 1-2 पुस्तक घेतलेले आहेत. दुसरे एक शिवाजी कोण होता हे एक पुस्तक घेतलं, आणि व्हाय आय एम एथिस्ट हे एक पुस्तक घेतलेलं आहे. तर हे 3 पुस्तकं मी घेतले आहेत. आणि आपल्या शरूला जे पुस्तक पाहिजे होतं तर ते पुस्तक ॲक्च्युअली मिळाले नाही आपल्याला. पण शरूचे कोणते पुस्तक घेतले आपण शर्वेसाठी थोडे बायोग्राफी टाईपमध्ये घेतलेले आहेत. ओके. महात्मा गांधींच्यावरची एक बायोग्राफी टाईपमध्ये, राणी लक्ष्मीबाई, आणि एक आहे ते आपण कुठले आणि हे कोणते तरी घेतलेले. म्हणजे इंग्लिश पुस्तक तिला म्हटलं की मराठी पुस्तक घेऊ, पण कसं आजकाल NCERT अँड ऑल इंग्लिश मीडियम, त्यामुळे मॅडम म्हटलं की इंग्लिश मीडियम. मागच्या वर्षीपेक्षा असं यावर्षी मला रिस्पॉन्स छान वाटतो, चांगला वाटतो. आणि गर्दी पण खूप आहे. चांगल्या प्रकारे सगळी तयारी वगैरे पण केलेली आहे. लोकांची गर्दी पण खूप आहे. फक्त एक मला थोडीशी खंत वाटली की लोकांची गर्दी पुस्तकामध्ये असण्यापेक्षा बाहेर जरा जास्त, बाहेरचे जे प्रोग्राम ठेवले आहेत, फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे साठी जास्त गर्दी असं मला वाटलं. चांगले आकर्षण बी असलं केलं पाहिजे. ते पण त्याचं लोक पण येत वाचक वाढत नसतात. वाचक येत नसतात. वाचक तर असं संस्कृती आहे. वाढवायची असेल तर हे म्हणजे मला एक असं वाटतं की इंटरनॅशनल लेवलवरचं बुक फेस्टिवल या टाईपमध्ये झालेलं आहे, वर्णन करू शकतो. खूप छान पद्धतीने अरेंजमेंट आहे. बरोबर. आणि याच निमित्ताने लोकांचं वाचनाकडचं. आपण कुठे आलो?
तर असा विषय झाला की आम्ही आता म्हणजे इथे सगळे लोक आहेत पण तरी पण आजचा ब्लॉग असा न भिता चाललेला आहे आपला. म्हणजे काहीच प्रकारचं असं वाटत नाही की यार सगळ्यांसमोर कसं बोलू काय बोलू, तर चाललेलं आहे असं मस्तपैकी. आता आवाज येतोय का नाही एकदा आपल्याला माहित नाहीये. मागच्या वेळेस सारखा आवाज जर गेला तर माहित नाही तुम्हाला आवाज येईल का तो हे नाही. करून देतो पण हा मी आता परत व्हॉइस ओव्हर करणार आहे, मी काय परत करणार नाहीये. पण असं बघतायत सगळे लोक मस्तपैकी. पण छान वाटतंय की कॉन्फिडेंटली आपण इतक्या गर्दीत पण बोलू शकतोय. आणि असंही नाही का आपल्याला जर ब्लॉग करायचं तर करायला पाहिजे. येस येस. तुम्ही पण करू इच्छित असाल तर ब्लॉग करा, उठा मोबाईल घ्या, गर्दीत जा, करा ब्लॉग करा, काही विषय नाही आहे. आपली पिशवी आहे ना, येस येस. तर चला मग बाहेर जातो आम्ही, जरा गाणे वगैरे आहेत ते पण जरा बघूया. मित्रांनो आज आपण आलेलो होतो पुणे फेस्टिवल या ठिकाणी. तर आता आपण आलेलो आहोत फिरा पब्लिकेशन या G8 नंबरच्या ब्लॉकवर आणि तिथे आपल्याला शरद लागते त्यांचं रावण जे आहे ते तुम्हाला सुंदर असं पुस्तक आहे ते. तर माझ्या पुस्तकाचं एवढं सुंदर करतो हा व्हायस छान करतोय आणि पुस्तकांचं करतो. मला हेच खूप छान वाटतं. हे माझं पुस्तक मला तुला भारी वाटतं. कारण नाही याला आता म्हणलं की आता ब्लॉग चालू करून बघायचं तसं छान करून. तर तुला आणि तुझ्या ब्लॉगला आणि तुझ्या सगळ्या पेजला यायला माझ्या शुभेच्छा. असंच करत राहा, नवीन नवीन क्रिएटिव्ह करत राहा, पुस्तक वाचत राहा, पुस्तकांवर बोलत राहा आणि परत एकदा तुझ्या ब्लॉगला धन्यवाद. हे शिव शंभो हे शिवा हे शिवा हे शिवा हे शिवा. तुम्हालाही वाचनाची आवड असेल तर पुणे पुस्तक महोत्सवाला नक्की भेट द्या आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वाचत रहा आणि निवांत रहा.